नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. उद्या मैदान होत आहे माळशिरसच्या भागामध्ये, तिकडंच कुठेतरी मैदान होते आणि ते मैदान एक दुसरा एक बैल असं मैदान आहे. आणि त्या मैदानामध्ये उद्या आपल्याला एक टॉपची नंदी म्हणजेच या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्याला बिंजोडचा बादशाह म्हटलं जातं आणि भारत केसरीचा एक नंबरचा मानकरी असलेला असा हा कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवलीकर कल्याण यांचा 1001 मथुर उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि त्याचा पैरा जो आहे तो कोण असू शकतो? त्याचा पैरा जो आहे तो विसापूरकरांचा हिंद केसरी पेडगावच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी कार्तिक आणि मथुर ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पाळताना दिसेल असा अंदाज आहे. परंतु बघूया अंदाज माझा फिक्स होतोय का काय, कारण की सगळ्यांना महाराष्ट्राला माहीत आहे की जो बिंजोडचा बादशाह जो आहे तो कशा पद्धतीनं पळतो, त्याच्या अंगातील रग आणि धमक कशी आहे सगळ्यांनी बघितली पेडगावच्या मैदानामध्ये. आणि काही लोकांना वाटलं तो म्हातारा झाला आहे, म्हातारा नाही झाला आणि त्याने दाखवून केले, स्वतःला सिद्ध करून दाखवले. तो काय चीज आहे. ज्यावेळेस राहुलदादा मैदानामध्ये असतात त्यावेळेस तो काय करू शकतो हे संबंध महाराष्ट्र बघतोच. आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये राहुलदादा येत आहेत की काय. उद्याच्या मैदानातील हा एक टॉपचा नामांकित पैरा विसापूरकरांचा हिंद केसरी पेडगावच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी कार्तिक आणि बिंजोडचा बादशाह भारत केसरीचा मानकरी असा हा मथुर 1001 उद्याच्या मैदानासाठी सज्ज असतील. 2 नंबरचा एक टॉपचा आणि नामांकित पैरा म्हणावा लागेल, कारण की जाईल त्या मैदानामध्ये गुलाला हा मिळतोच आणि मिळवतोच असा हा निमगावकरांचा हिंद केसरी सावकार उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि तो सावकार जो आहे तो कोणासोबत पळताना दिसू शकेल? निमगावकरांचा हिंद केसरी सावकार जो आहे तो मला वाटतं असं राहुल्या जो आता सध्या तो गुलालाचा बेताज बादशाह ज्याला म्हटलं जातं असा हा राहुल्या आणि निमगावकरांचा सावकार ही जोडी आपल्याला पाळताना उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकेल. बघूया, आव्हान हे खूप मोठं असेल कारण की महारथी त्या ठिकाणी पाळताना दिसणार आहेत. 3 नंबरचा पैरा एक टॉपचा आणि नामांकित पैरा ज्या बैलाने पेडगावच्या मैदानामध्ये आदतच्या 1 नंबरचा मान पटकवला असा हा हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नाते पुतेकरांचा हिंद केसरी सचिन उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे. आणि तो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीनं पळतो, त्याच्याकडे काय बेसिक असं स्पीड म्हणावं लागेल असं नाही आहे तरीही तो पळतो. कारण की एक दुसामधला नंदी आहे. आदत वयामध्ये त्याने पुशेगावचं 1 नंबरचं मैदान मारलेलं आहे, जिंकलेलं आहे आणि दुसामध्ये चांगली कामगिरी करतो आणि हिंद केसरी झालेला आहे. दुसऱ्याच्या मैदान म्हणजे दुसा असून जे आदतचं मैदान आहे ते त्याने जिंकलेलं आहे. एक आदत वासरू घेऊन सर्जा नावाचं, आणि खरंच त्याने एक वासरू उजेडामध्ये आणलं तर आणलंच म्हणावं लागेल. आणि उद्याच्या मैदानामध्ये सचिन कोणासोबत असेल? सचिन मला असं वाटतंय आणि असू शकेल असं वाटतंय मला नितीन आबा शेवाळे यांचा हिंद केसरी पाखऱ्या. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे हा पाखऱ्या कशा पद्धतीचा त्याच्याकडे पळ आहे आणि त्याचासुद्धा रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो असा हा पाखऱ्या आबांचा. पाखऱ्या आणि सचिन ही जोडी मला वाटते उद्याच्या मैदानामध्ये एक टॉपची नामांकित जोडी असेल. बघूया काय होतं. 4 नंबरचा एक अंदाजित पैरा अजित शेठ यांचा हिंद केसरी चिक्या आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. तो मला वाटते अमित शेठ भाडे यांच्या छोटा देवासोबत पळताना दिसेल. ही कोरेगावच्या मैदानामध्ये गाडी पाळली होती, कदाचित हीच गाडी उद्याच्या मैदानामध्ये पळेल का याच्याविषयी थोडेसे प्रश्नचिन्ह उभं राहते, परंतु मला वाटते की हीच गाडी पळायला पाहिजे. बघूया माझं जे आहे ते उद्याच्या मैदानाचं हा जो पैरा आहे तो खरा होतोय का काय. पहिले 3 पैरे जे आहेत ते मला वाटते माझे खरे होतील, बाकीचे पैरे खरे होतील का नाही याच्याबद्दल थोडंसं प्रश्नचिन्ह आहे. पण पहिले 3 पैरे मथुर कार्तिक सावकार आणि राहुल्या आणि सचिन पाखऱ्या हे 3 पैरे जे आहेत ते माझे फिक्स होतील मला वाटते. मला अंदाज आहे, मला कॉन्फिडन्स आहे होईल माझा अंदाज करा. बघूया काय होतं. आणि चिकी आणि छोटा देवा हा एक पैरा संभावित म्हणजे अंदाजित आहे. काय होईल का नाही मला नाही वाटत, परंतु मी अंदाज सांगितला आहे काय होऊ बी शकेल. 5 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव केलं या बैलाने, पिस्टन 2211. काय बोलू या बैलाबद्दल. जाईल त्या मैदानामध्ये या बैलाची चर्चा व्हायच्या अगोदर, परंतु अलीकडे थोडासा संघर्ष केला, दुखापतीतून सावरत गेला आणि परत कमबॅक केले आणि कमबॅक खूप चांगलं करतोय असा पिस्टन 2211. पिस्टन 2211 कोणासोबत पळताना दिसू शकेल? पिस्टन 2211 मला वाटते मल्हार 2211 सोबत घरचा साज दिसेल मला वाटते. अंदाज आहे मित्रांनो हा माझा. हा पैरा मला नाही वाटत की खरा होईल, परंतु मी अंदाज टाकतोय की हा घरचा साज उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. जर माझा खरा अंदाज ठरला तर ठरला, परंतु वरचे 3 पैरे जे आहेत ते लक्षात ठेवा. अंदाज मला वाटतोय तो होईल. बघूया काय होते.
6 नंबरचा पैरा, ही जोडी सतत पळते आणि सतत जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवते असा हा बावधनकरांचा लक्ष आणि बाळासाहेब खोमणे यांचा रुद्रा. काय पळते जोडी ही. हा रुद्रा जो आदतमधला आहे परंतु तो चांगला पळतोय. मला वाटतं हीच जोडी पळायला पाहिजे ती उद्या त्या मैदानामध्ये. बघूया काय होतंय काय नाही. 7 नंबरचा पैरा जो आहे तो चांद उर्फ चंद्या उद्याच्या मैदानामध्ये दिसेल आपल्याला. तो कोणासोबत दिसेल? मला वाटतंय मानघरच्या वादळसोबत दिसेल, कारण की ही जोडी 3-4 वेळा पळाली, 3-4 वेळा पळून गुलाल जो आहे तो मिळवलेला या जोडीनं. बघूया आता काय होते. 8 नंबरचा पैरा पिस्तूल 23-23 आणि वजीर ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. 9 नंबरचा पैरा 916 वजीर आणि शिवा 855 आणि 10 नंबरचा पैरा वडकीचा बलमा आणि मुरुमकरांचा जादू. हे एक अंदाजित पैरे आहेत मित्रांनो, ह्या मैदानातील दिसतील. 3 पैरे लक्षात ठेवा आणि खरंच जे लक्षात ठेवतील त्यांनी थोडंसं मला कमेंट्समध्ये सांगा की खरंच हा पैरं चांगलं जमतात का सांगायला. बघूया मित्रांनो, उद्याचा एक अंदाजित पैरा म्हणजे तुम्हाला वाटते की ती गाडी पळू शकते. नगराध्यक्ष सचिनप्पा वावरे माळशिरस्कर यांचा साई आणि त्याच्यासोबत मला वाटते की पळताना दिसू शकेल गुरुसाळेकरांचा अंजीर. एक मला वाटते की 90% तरी हे पायरा होईल असं मला वाटतंय. बघूया, कारण की ही जर गाडी पळेल तर 100% गुलालामध्ये राहील गाडी, कारण की दोन्ही नंदी टॉपचेच नंदी आहेत. जाईल त्या सचिनप्पांचा जो साई आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीचा पळ आहे. 4ही खांदी पळतो आणि जो आत्ता गुरुसाळेचा अंजीर आहे तो सुद्धा आता प्रकाश जोतात आहे, जाईल त्या मैदानामध्ये गुलाल करतोय. एक ही कॉम्बिनेशन उद्याच्या मैदानामध्ये जुळू शकतं असं मला वाटतंय. बघूया. आणि हे होता एक आणखीन एक माझा अंदाजित पायरा. बघूया.